श्री स्वामी समर्थ. कुंभ राशीच्या जातकांनो तयार व्हा. 30 वर्षानंतर दिवाळीला भाग्याचा महाविस्फोट घडणार आहे. यावेळी दिव्याचा सण केवळ प्रकाश नाही तर तुमच्या भाग्याचा पुनर्जन्माचं प्रतीक बनणार आहे. पण त्याआधी काही वाईट तर घडणार नाही ना? आणि घडलंच तर काय खबरदारी घ्यावी याबद्दल आपण विस्तृत चर्चा करणार आहोत या व्हिडिओत. मित्रांनो, 19 ऑक्टोबर पूर्वी एक अशी दिव्य खगोलशास्त्रीय घटना घडणार आहे जी गेल्या 3 दशकात पहिल्यांदाच पाहायला मिळेल. देवगुरु बृहस्पती, जे ज्ञान, समृद्धी आणि सौभाग्याचे अधिपती आहेत, ते त्यांच्या उच्च राशीत प्रवेश करणार आहेत. आणि जेव्हा गुरु उच्च असतात तेव्हा केवळ ग्रह बदलत नाही तर तुमच्या जीवनाची दिशा बदलते. कधी कधी न जाणो का सगळं काही थांबतं मित्रांनो. मेहनतही होते, स्वप्नही असतात आपले, पण परिणाम मिळत नाही. जसं कोणी भाग्यावर पहारा बसवला आहे, पण आता तो पहारा तुटेल. कारण जेव्हा बृहस्पतीची अमृतदृष्टी आता तुमच्यावर पडेल तेव्हा मेलेल्या भाग्यातही नवा श्वास येईल. मित्रांनो, या दिवाळीला देवगुरु बृहस्पती तुमच्यासाठी स्वतः घेऊन येत आहेत 4 असे दिव्य वरदान आणि एक असं भाग्य बदलणारं गिफ्ट जे तुमच्या जीवनाची दिशा आणि दशा सदैवासाठी बदलू शकतं. शास्त्र सांगतं की जेव्हा गुरु तुमच्या लाभ भावाचं जे 11वं घर आहे आणि धन भावाचं जे दुसरं घर, हे दोन्हीचे स्वामी असतात, तेव्हा ते केवळ लाभ देत नाही तर मित्रांनो ते जीवनाचा अर्थही बदलून टाकतात. हा काळ केवळ सणाचा नाही आहे. हा काळ आहे तुमच्या थांबलेल्या ऊर्जेला जागृत करण्याचा, तुमच्या अधुऱ्या स्वप्नांना साकार करण्याचा. आणि आता वेळ आली आहे या 4 महान भविष्यवाण्या जाणून घेण्याची, ज्या तुमच्या जीवनात असा चमत्कार करतील की तुम्ही स्वतःच म्हणाल, खरंच माझं नशीब मेलं नव्हतं तर ते फक्त झोपलेलं होतं. कुंभ राशीच्या जातकानो, पहिली भविष्यवाणी म्हणजे पराक्रम, धैर्य आणि भाग्याची नवी ऊर्जा असणार आहे. लक्ष देऊन ऐका मित्रांनो, कारण ही काही साधी भविष्यवाणी नाही. हा त्या परिवर्तनाचा आरंभ आहे जो तुमच्या जीवनाच्या मुळांना हलवून टाकेल. ज्या भावात आता देवगुरु बृहस्पती विराजमान होणार आहे ते भाव पराक्रम आणि लहान प्रवास म्हणून ओळखला जातो. म्हणजे तुमचं धैर्य, तुमची इच्छाशक्ती, भाऊ बहिणीशी संबंध, मार्केटिंग, संवाद, कौशल्य. आणि शास्त्र अगदी स्पष्ट सांगतं की जेव्हा बृहस्पती उच्च होऊन या भावात प्रवेश करतो मित्रांनो, तेव्हा भौतिक जीवनातील सर्व अडथळे आपोआप संपुष्टात सुद्धा येतात. जे मार्ग बंद होते ते आता उघडणार आहेत मित्रांनो. जी स्वप्न तुमची अपूर्ण राहिली होती ती आता सत्यात साकार होणार आहेत. आतापर्यंत जर कोणत्याही कामात अनावश्यक विलंब तुमचा जर होत असेल तर आता तुम्ही स्वतःला ऊर्जेच्या कमतरतेमुळे आणि आत्मविश्वासाच्या अभावामुळे जे मागे खेचले जात होतात तर तयार राहा. कारण दिवाळीपूर्वी समृद्धीचा पहिला दिवा तुमच्या जीवनात प्रज्वलित होणार आहे. तुमचे संवाद कौशल्य वाढेल, ज्यामुळे नोकरी आणि व्यवसायात मोठे फायदे होतील. धाकटे भाऊ बहीण किंवा जवळचे जे नातेवाईक आहेत त्यांच्याकडून सहयोग सुद्धा मिळेल. त्यासोबतच तुमचे निर्णय आता अधिक प्रभावी ठरतील. कुंभ राशीच्या जातकांनो, आता बघणार आहोत आपण दुसरी महाभविष्यवाणी, गुप्तधन आणि मानसिक शांतीचे द्वार उघडणारं. जसं की मित्रांनो, आता त्या रहस्यमय शक्तीची चर्चा जी बृहस्पतीला देवतामध्ये देवगुरु बनवते. शास्त्रामध्ये म्हटलं आहे की बृहस्पती जिथे बसतात तिथे केवळ एक स्थान नाही तर 3 दिशामध्ये प्रकाश पसरतो. त्यांना गुरुदेवाच्या 3 दिव्य दृष्ट्या म्हटलं आहे, जसं की पंचम, सप्तम आणि नवम दृष्टी. तर चला मग सर्वात आधी आपण पंचम दृष्टीची चर्चा करू. तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून व्हिडिओला लाईक देखील करा. त्यासोबतच दत्तगुरूचा आशीर्वाद तुमच्यासोबत कायम राहण्यासाठी कमेंटमध्ये श्री जय गुरुदेव दत्त कृपा राहू द्या असे पूर्ण श्रद्धेने आणि पूर्ण विश्वासाने कमेंट करा. जो अशी कमेंट पूर्ण श्रद्धेने करेल त्याला लवकरच एक आनंदाची बातमीही मिळेल. मित्रांनो, यावेळी ही दृष्टी तुमच्या सप्तम भावावर पडत आहे. मित्रांनो, जी दृष्टी सांगितली जाते पंचम, सप्तम आणि नवम दृष्टी, त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. पण सर्वात आधी आपण पंचम दृष्टीबद्दल चर्चा करत आहोत. जसं की अविवाहित लोकांसाठी विवाहाचे योग तयार होतील. प्रेमसंबंधात आणि वैवाहिक जीवनातील मधाळपणा येईल. जुने गैरसमज दूर होतील. जी पार्टनरशिप व्यवसायात किंवा वैवाहिक जीवनात अडचणीत येत होत्या तिला देवगुरूचा अमृत स्पर्श मिळेल आणि ती पुन्हा नव्याने स्थिर होईल. पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करणाऱ्यासाठी जो हा काळ आहे अत्यंत लाभदायक ठरणार आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, त्यामुळे तुम्हाला नवीन संधी मिळतील, ज्यामुळे आर्थिक स्थिती सुद्धा तुमची मजबूत राहणार आहे. त्यासोबतच ही दृष्टी तुमच्या जीवनातील मानसिक तणाव, नैराश्य आणि नकारात्मक ऊर्जा मुळापासून मिटवणार आहे. जसा कुणी मनाच्या स्तरावरती जमलेली धूळ झाडून टाकली आहे. ही दृष्टी तुमच्या जीवनातील आनंद, सहयोग आणि शांतता वाढवणारी आहे.
कुंभ राशीच्या जातकांनो, आता आपण तिसऱ्या महाभविष्यवाणीबद्दल बोलणार आहोत, जसं की कार्यक्षेत्रात मान सन्मान आणि उच्च पदाबद्दल. मित्रांनो, आता येते ती भविष्यवाणी ज्याचा परिणाम थेट तुमच्या जीवनाच्या मूळ आधारावर पडेल. कारण आता चर्चा होत आहे देवगुरु बृहस्पतीच्या सप्तम दृष्टीची. यावेळी ही दृष्टी पडणार आहे तुमच्या नवम भावावर, भाग्य आणि धर्माचे जे घर आहे. आता लक्षात देऊन नीट ऐका, कारण नवम भाव म्हणजे जे जे ते स्थान असतं जे तुमचं भाग्य, उच्च शिक्षण, धार्मिक यात्रा आणि पिता गुरुजन यांचा आधार असतो. जेव्हा याच भाग्य भावावर देवगुरु बृहस्पतीची अमृत दृष्टी पडते, तेव्हा तुमचं भाग्य पूर्णपणे जागृत होतं. तुमच्या मेहनतीला भाग्याचं वरदान जोडलं जातं. कार्यक्षेत्रात तुम्ही जे काही प्रयत्न कराल त्याला यश निश्चितच मिळेल मित्रांनो. उच्च पद, प्रमोशन किंवा तुमच्या कार्याला मोठी ओळख मिळेल. तुमचे वरिष्ठ आणि गुरुजन तुमच्या पाठीशी उभे राहतील. त्यासोबतच उच्च शिक्षणाची ज्यांना संधी मिळेल, ते जे लोक विदेशात शिक्षण घेऊ इच्छितात त्यांचे मार्ग देखील मोकळे होतील. धार्मिक यात्रा तुमच्याकडून घडू शकते. त्यासोबत तीर्थयात्रेला जाण्याची सुद्धा शक्यता आहे मित्रांनो. तुमच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा विस्तार होईल. हा काळ आहे जेव्हा तुमचं प्रत्येक पाऊल तुम्हाला केवळ यशाकडे नाही तर सन्मान आणि प्रतिष्ठेच्या नव्या उंचीकडे घेऊन जाणार आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, चौथी आणि सर्वात मोठी भविष्यवाणी म्हणजे धन, लाभ आणि इच्छापूर्तीचा जो काळ आहे, त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. त्या खास दृष्टीची, जिला शास्त्रामध्ये मोक्षदायी दृष्टी देखील म्हटलं गेलंय. कुंभ राशीच्या जातकांनो, यावेळी देवगुरु बृहस्पतीची नवम दृष्टी पडणार आहे तुमच्या लाभ भावावर देखील. जसं की तुमचं 11वं घर आहे ते. या भाव तुमच्या इच्छाप्रती, मोठ्या आर्थिक लाभाच्या आणि सामाजिक वर्तुळातून मिळणाऱ्या फायद्याची जागा आहे. देवगुरु बृहस्पती स्वतः तुमचा लाभ भावाकडे बघत आहेत. त्यामुळे मोठे आर्थिक लाभ होण्याची शक्यताच आहे. आणि अचानक गुप्त धनप्राप्ती, जुन्या गुंतवणुकीतून मोठा फायदा आणि व्यवसायात अकल्पित अशी वाढ होऊ शकते. तुमच्या दीर्घकाळाच्या इच्छा, पूर्ण स्वप्ने पूर्ण होण्याचा हा काळ आहे. तुम्ही जे काही ध्येय निर्धारित कराल त्याला यश मिळेलच मित्रांनो. तुमच्या सामाजिक वर्तुळात वाढ होईल. मोठ्या प्रभावी लोकांशी संबंध जोडले जातील. हे भविष्यात तुमच्या प्रगतीसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. त्यासोबतच मित्रांनो, देवगुरूचा आशीर्वाद मिळवण्यासाठी एक उपाय सांगतोय. हा काळ तुमच्यासाठी सुवर्ण संधी घेऊन येत आहे. पण देवगुरूचा आशीर्वाद पूर्णपणे मिळवण्यासाठी नक्कीच हा खालील एक चमत्कारी उपाय करा. जसे की दररोज किंवा गुरुवारच्या दिवशी तरी पिवळे वस्त्र परिधान करा आणि विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण करावं. त्याचे किंवा श्रवणही तुम्ही करू शकता. रोज किमान 108 वेळा ओम बृहस्पती नमः किंवा गुरुदेवे नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. त्यासोबतच गुरुवारी पिवळी डाळ, हरभऱ्याची डाळ, केळी किंवा गुळ याचे दान मंदिरात करा. आपल्या वडिलांचा, गुरुजनांचा आणि शिक्षकाचा आदर करा, त्यांचे आशीर्वाद घ्या. मित्रांनो, मला पूर्ण विश्वास आहे की आजची ही माहिती तुमच्या जीवनात नवी दिशा, नवी ऊर्जा घेऊनच येईल. आणि दिव्याचा हा सण केवळ प्रकाशाचाच नाही तर भाग्याच्या पुनर्जन्माचं प्रतीक बनेल. ही दिवाळी तुमच्यासाठी मंगलमय, प्रकाशमय आणि यशानं परिपूर्ण जावो. जाता जाता व्हिडिओला लाईक करा. त्यासोबतच पूर्ण श्रद्धेने, पूर्ण भक्तिभावानं कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ, जय लक्ष्मी माता, जय भोले शंकर लिहा. जो या व्हिडिओला लाईक करून अशी कमेंट पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावानं करेल दिवाळीच्या आधी, त्याच्यासोबत एक चमत्कारिक, एक आनंदाची बातमी त्याला लगेच कळेल. मित्रांनो, भेटूया आता उद्यालाच. जय गुरुदेव बृहस्पती. शुभ दीपावली.